नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 तर पाहणार आहोत आपण आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, प्रतिष्ठित कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025 कोणी जिंकला आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत। तर आपल्या भारताने नुकताच प्रतिष्ठित कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025चा म्हणजेच यावर्षीचा जिंकला आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण। कोग्निवेरा इंटरनॅशनल पोलो कप 2025मध्ये विजयी संघ टीम इंडिया ठरला आहे आणि त्यांनी फायनलमध्ये टीम अर्जेंटिनाला 10-9ने हरवले आहे। ओके, तर बघा, सामना भारतामध्ये दिल्लीमधील जयपूर पोलो ग्राउंड येथे झाला होता। ओके, तर हे पण लक्षात ठेवा। चला, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। बघा, फॉर्म्युला 1 रेस मेक्सिको ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकली आहे? तर बघा, मेक्सिको ग्रँड प्रिक्स 2025 जी आहे ती नुकतीच लँडो नॉरिस यांनी जिंकली आहे। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात माहिती पाहूयात आपण। लँडो नॉरिस हे ब्रिटनचे आहेत आणि त्यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी मेक्सिको सिटी ग्रँड प्रिक्समध्ये पहिल्या क्रमांकावर फिनिश केले, म्हणजेच त्यांनी विजय मिळवला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या देशाने जगातील पहिले येन पेग्ड स्टेबल कॉईन ज्याचं नाव आहे JPYC हे लॉन्च केले आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जपान। तर जपान या देशाने नुकतेच पहिले येन पेग्ड स्टेबल कॉईन JPYC हे कॉईन लॉन्च केले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरामध्ये तयार होणार आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, रत्नागिरी। तर रत्नागिरीमध्ये देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम तयार होणार आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 बघा, स्पेनमध्ये आयोजित झालेली ओशियन स्काय 2025 हा जो सैन्य एक्झरसाइज आहे, म्हणजेच या सैन्य सरावामध्ये सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोण ठरला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भारत। तर स्पेनमध्ये जी आयोजित झाली होती ओशियन स्काय 2025 या सैन्य सरावामध्ये भारत हा पहिला देश आहे जो की बिगर नाटो आहे। ओके, तर बघा, हा मल्टीनॅशनल एअर कॉम्बॅट ड्रिल आहे ज्यामध्ये मुख्यतः ॲलॉइड म्हणजे नाटो देश जे आहेत ते सहभागी होतात। ओके, तर या सरावामध्ये इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारताचे हवाई दल पहिल्यांदाच सामील झाले होते। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा हा डोळ्यांचा आजार पूर्णपणे काढून टाकणारा 26वा देश कोणता बनला आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, फिजी। तर फिजी हा देश नुकताच सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा डोळ्यांचा आजार पूर्णपणे काढून टाकणारा 26वा देश बनला आहे। ओके, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 7 बघा, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर त्यांचं नाव आहे ऑप्शन ए, रंजना प्रकाश देसाई। ओके, तर रंजना प्रकाश देसाई यांची नुकतेच 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रंजना प्रकाश देसाई यांची 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या INS जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानची 8वे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, INS इक्षक। ओके, तर INS इक्षक या जहाजाने भारत आणि मॉरिशस दरम्यानची 18वे संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षण पूर्ण केले आहे। ओके, तर लक्षात ठेवा।
पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. पंतप्रधान जनमन कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रपतींकडून कोणाला पुरस्कार मिळाला आहे? ओके, बघा याचं उत्तर असणार आहे अनिल मलिक. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे अनिल मलिक यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पंतप्रधान जनमन कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार भेटला आहे. ओके, तर बघा हा जो पुरस्कार आहे तो मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच भारत सरकारकडून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी नया महा अभियान म्हणजेच PM जनमन या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ओके, तर बघा याचा उद्देश म्हणजे PM जनमन अंतर्गत विशेषतः अत्यंत गंभीर पुढारी आदिवासी समूहांच्या घरांमध्ये पक्के घर, स्वच्छ पाणी, विद्युत किंवा शिक्षण आणि आरोग्य आणि उपजीविका यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. पॉल बिया कोणत्या देशाचे पुन्हा राष्ट्रपती बनले आहेत? तर बघा पॉल बिया हे नुकतेच कॅमरून या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. ओके, तर त्यांची पुनर्नियुक्ती झाली आहे पॉल बिया यांची कॅमरून या देशाच्या राष्ट्रपतीपदी. ओके, तर चला राजधानी आहे कॅमरून या देशाची राजधानी आहे याओंडे. ओके, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.